हाय हॅलो नमस्कार. मी आहे गौरी राठोड. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण बनवणार आहे चिकन 65 आणि चिकन फ्राय. चला पाहूया आपण कसं बनवतात ते. हे पहा, तो कांदा आपण कांदा कापलेला आणि टोमॅटो बारीक चिरलेले भाजेपर्यंत आपल्याला इथं गॅसवर ठेवलेलं आहे. आपण हे इकडं तोपर्यंत आपल्याला हे चिकनला काय करायचं, थोडं मीठ टाकून एका शेगडीवर ठेवायचं आहे. फक्त मीठ टाकायचं, हळद नाही टाकायचं त्याच्यामध्ये. थोडंसं म्हणजे कसं लवकर शिजलं गेलं पाहिजे. ते तेलातच टाकायचं, पाणी नाही टाकायचं, तेच नाही करायचं. त्याला खालीवर करून थोडंसं शिजवून ठेवून द्यायचं. ते खोबरं माझं कसं अगोदरच बारीक करून ठेवलेलं राहतं, त्याच्यामुळे त्याला काही आता हे भाजलेलंच आहे ते, तर बारीक करून ठेवलेलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. तिथं लसूण अद्रकची पेस्ट पण आहे, कोथिंबीर, हे सगळं बारीक मिक्सरला आपण करून घेऊ एकदा. चिकन फ्रायसाठी आपण जे हे मसाला मिक्सरमध्ये लावून घेतलेला होता ते तेलामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा, कंटकीसाठी आपण याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, थोडंसं हळद एक चमच हळद, थोडं मीठ आणि हे आणलेलं पॉकेट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं. ह्याला 15 ते 20 मिनिटं आता भिजू द्यायचं. भिजल्यानंतर त्याचं फ्राय करू आपण. हे पहा, आपण मिक्सरला ह्याला बारीक लावून घेतलेलं आहे. तर आता ह्याला 5 मिनिटं आपण असंच राहू दे, थंड होऊ दे थोडंसं. तोपर्यंत आपण चिकन कंटकी तळून घेऊया. तर 15 मिनिटं आपण आधी भिजू घातलेलं होतं, त्याच्यामुळे आता ते मस्त असं हे झालेलं आहे. हे पहा, झालं आपलं चिकन कंटकी तयार. 65 म्हणतात त्याला. हे रेडी आहे. आता करूया चिकन फ्राय करूया आपण. ठीक आहे, मसाला पूर्ण ह्याच्यात टाकून घेतला मी. प्रॉब्लेम असा आहे की कॅमेरा धरायला कोणी नाही आहे, त्याच्यामध्ये एका ताईने एक सजेशन दिलं होतं की उलटण्याला कॅमेरा बांधायचा आणि मोबाईल बांधायचा आणि त्याला नाही का तांदळाचे वगैरे डब्यात ठेवायचं. असंच एक जुगाड लावलेलं आहे मी पण. कोणाकोणाला ते असं जर माझ्यासारखं जुगाड लावायचं तर खरंच नक्की लावू शकतं. छान आहे एका ताईची. तर ताईचे धन्यवाद, त्यांनी पूर्ण माहिती दिल्याबद्दल. ते पहा, आता हे मसाला आपण जे मिक्सरला वाटून घेतलं, कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट, खोबरं, हे सगळं बारीक करून घेतलेलं ह्याच्यात आता तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं याला. आता तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. हे भाजला मसाला. आता त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, साधी लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकायची. तुम्हाला जर समजा तुमची जास्त तिखट नसली तर काळा मसाला आहे माझ्या आईने पाठवलेला, काळा मसाला 2 चम्मच टाकायचे, कारण की आम्ही मिरची कमी वापरतो, काळा मसाला वापरतो जास्त. ते पहा, मीठ चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये लगेच. मीठ टाकल्यानंतर ह्याला चांगलं परतून घ्यायचं, थोडीशी मिरची भाजण्यापर्यंत. हे आहे येसूर. आमच्याकडे येसूर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आणि हे नाही का भाजी घट्ट पण करतं, खायला पण टेस्ट करतं. बाजरीच्या वगैरे पिठापासून बनवलं जातं. बाजरी, गहू, ज्वारी, गहू, तांदूळ त्याच्यापासून बनवलं जातं.
हे पण कसं झालं आहे फ्रायचं हे. आता ह्याच्यामध्ये ना हे जे चिकन आपण थोडंसं वाफून घेतलेलं चिकन ह्याच्यामध्ये टाकायचं. ह्याला काय करायचं पहिले ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर मटनला सगळं मसाला लागला पाहिजे, मटणाला चिकनला सॉरी चिकनला सगळे म्हणते चिकनाचं मटण कसं झालं म्हणून. थोडंसं 5-10 मिनिटं झाकून ठेवायचं पाणी सुटेपर्यंत, गॅस कमी करून. हे चिकन फ्रायचं असं हे करून घेतलं, त्याच्यामध्ये टाकून घेतलं. टाकल्यानंतर आता त्याला पाणी टाकू आपण त्याच्यामध्ये थोडंसं. पाणी जर तुम्हाला लागत असेल तर टाका, नाही तर मग नाही टाकलं तरी चालतं.